ओम श्री परमात्मने नमः. गीतेचा 5वा अध्याय कर्मसन्यास योग. 4थ्या अध्यायात भगवंतांनी सांगितले की परमात्मा सर्वोत्तम आहे हे जाणून प्रत्येक कर्म भगवंताची पूजा म्हणून करावे. श्रद्धा ते इंद्रिय निग्रह ते ज्ञानप्राप्ती असे या मार्गाने गेले तरच शांती मिळते. ज्ञान श्रेष्ठ आहे असे भगवंत सांगतात तेव्हा अर्जुनाच्या मनाचा गोंधळ उडतो आणि अर्जुन श्रीकृष्णाला प्रश्न विचारतो. संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्योगम च शंससी यच्छ्रेय एतयोरेकम तन्मे ब्रूहि सुनिश्चितम. अर्जुन म्हणतो, भगवंता मागच्या अध्यायात ज्ञान श्रेष्ठ आहे असे सांगितलं आणि आता तुम्ही म्हणता युद्ध कर म्हणजे कर्म कर असेही सांगता. मी सर्व संग परित्याग करून अध्ययन करणे श्रेष्ठ आहे असेही सांगता. कर्मही केलेच पाहिजे असेही सांगता. आत्मसाधना, कुटुंब धर्म, समाज धर्म यांचा समन्वय कसा साधावा हेच नंतर भगवंत सांगतात की यापैकी कोणतीही गोष्ट सोडायची गरज नाही आहे. आत्मसाधनेसाठी कुटुंब सोडू नये आणि कुटुंबासाठी आत्मसाधना सोडू नये. हे कसे साधावे? घरात राहा पण अलिप्त राहा. सर्व कामे करा पण दृष्टी मात्र देवाकडे ठेवा. प्रत्येक काम करताना देवा ही तुझी सेवा म्हणून करतो ही भावना मनात ठेवा. प्रत्येक व्यक्तीने कर्तव्य कर्म करताना साहचर्य पाळावे. भगवंतांनी स्त्रीला सहनशीलता दिली. मनु म्हणजे धर्म आणि स्त्री शतरूपा. एक स्त्री अनेक रूपात वावरत असते. ती निरनिराळ्या रूपात काम करते. कुटुंबाला सुखात ठेवण्यासाठी अर्थार्जन पुरुषांनी करावे. कामे वाटून घेऊन परस्पर सहकार्याने सुखात राहावे. परदेशात स्त्री ही भोग साधन आहे पण आपल्या देशात मात्र स्त्री ही माता आहे. कर्मयोग समजून घेऊन कर्ता करविता देव आहे हे समजून कर्म करावे. भगवंत सांगतात, संन्यासक कर्मयोगश्च निःश्रेयस्कर उभावपौ तयोस्तु कर्मसन्यासात कर्मयोगो विशिष्यते. कर्म संन्यास म्हणजे फलसन्यास म्हणजे देव देईल त्यात संतुष्ट राहा. संन्यास म्हणजे संन्यास आश्रम नव्हे तर फळाची इच्छा सोडणे होय. देवाने जे दिले ते आनंदाने स्वीकारावे. रोज देवाला काही मागू नये. फक्त अनुग्रह कर असे म्हणावे आणि त्याचा अनुग्रह झाला तर आपण मागावे असे काही उरतच नाही. न मागताच तो सर्व काही देतो. मुळात त्यांनी सर्व काही देऊन परिपूर्ण बनवूनच आपल्याला पाठविले आहे. सर्व अवयव बुद्धी ज्याला मिळाली तोच खरा श्रीमंत होय. त्याची किंमत पैशात कधीच करता येत नाही. एकदा एका माणसाला हृदयविकार झाला. दवाखान्यामध्ये गेला. दवाखान्यातून योग्य त्या उपचारांनी तो बरा झाला. बरा झाल्यानंतर डॉक्टरांनी त्याच्या हातात बिल दिले. त्याच्यावर 50,000 अशी रक्कम लिहिलेली होती. त्या बिलाकडे पाहून तो रुग्ण गंभीर झाला. तेव्हा डॉक्टरांनी त्याला विचारले की काय झालं, बिल देण्यासाठी पैसे नाहीत का? यावर त्या रुग्णाने उत्तर दिलं ते मात्र अगदी विचार करण्यासारखे आहे. तो म्हणतो, पैसे आहेत पण मी विचार करत होतो 2 मिनिट बंद पडलेले माझे हृदय चालू करून देण्यासाठी तुम्ही 50,000 रुपये घेतलेत. पण ज्याने जन्मापासून माझे हृदय चालू ठेवण्यासाठी 5 पैसे पण घेतले नाहीत. मी कोणाचे आभार मानू, तुमचे की त्याचे? सांगायचे एवढेच की हे जे सर्व देवाने आपल्याला फुकट दिले आहे ते वाया घालवू नका. त्याची किंमत पैशात करता येत नाही. ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवांभसा. संग म्हणजे फलकामना, ती सोडून कर्तव्य कर्म करीत जावे. या गोष्टी व्यावहारिक गोष्टीसाठी नाहीत तर नित्य नैमित्तिक कर्मे करताना कोणतीही अपेक्षा ठेवून करू नका. तर देवाने मला भरभरून सगळ्या गोष्टी दिल्या आहेत तेव्हा त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याची सेवा करा. कारण आधीच त्याने आपल्याला खूप काही दिले आहे आणि जो अशा प्रकारे कोणतीही अपेक्षा न ठेवता कार्य करतो तो संसारात राहूनही अलिप्तच असतो. त्याला त्या कर्माचे बंधन येत नाही.
मुळात माणूस कर्मबंधनामध्ये चरितार्थ चालवण्यासाठी जी कामे करतो त्यामुळे पडत नाही, तर आपली नित्य नैमित्तिक कर्मे करतो त्यापासून पडतो. फळाची अपेक्षा ठेवून किंवा काहीतरी मागायचे म्हणून एखादे व्रत करणे, पूजा करणे ही कर्मे बंधनात टाकतात. परंतु अपेक्षारहित वृत्तीने केली तर परमात्मा न मागता सुद्धा आपल्याला भरभरून देतो. मनशुद्धीसाठी ही कर्मे करावी. शत्रुत्व, द्वेष या भावना माणसाला जिवंत जाळतात. कारण सर्व गोष्टींची अनुकूलता असली तरी द्वेष माणसाला नीट जेवू देत नाही किंवा झोपू देत नाही. साधू म्हणजे भगवे कपडे घालणारा नव्हे, तर जो अजात शत्रू आहे, निरहंकारी आहे, सर्वांवर जो उपकार करतो, शांत स्वभावाचा आहे तो. आणि अशा साधूंना, ब्राह्मणांना देवसुद्धा नमस्कार करतो. असा स्वभाव असणे हाच खरा संन्यास होय. प्रत्येक कार्यात देवाला बघावे. प्रत्येक इंद्रियाची एक अभिमानी देवता आहे. परमात्मा त्यांच्याकडून सर्व कर्मे करवून घेतो आणि सुख मात्र जीवाला देतो. जसे डोळ्यांच्या अभिमानी देवतांकडून परमात्मा पाहण्याचे कार्य करून घेतो. एखादे सुंदर दृश्य पाहिल्यावर जो आनंद होतो त्याची अनुभूती मात्र जीवाला होते. जर डोळ्यांची अभिमानी देवता त्या इंद्रियाला सोडून गेली तर दृष्टी सुख मिळत नाही. म्हणूनच परमात्मा सांगतात, आपली वृत्ती नेहमी न कर्तृत्वम न कर्माणि लोकस्य सृजती प्रभु न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते अशी असली पाहिजे. करते पण माणसाकडे नाहीच तर देवाकडे असते. साधने देवाने दिली म्हणून फलप्राप्तीचा अधिकार आपल्याला नाही. तो जे देईल ते आनंदाने स्वीकारले पाहिजे. जगाचे एक सूत्र आहे, दुःख हे पापाने येते तर सुख पुण्याने येते. म्हणून करता करविता परमात्मा आहे हा भाव मनात ठेवून कर्म करणे म्हणजेच संन्यस्त भाव होय. अशा प्रकारे त्याला समजून घेऊन कर्म केले तर पाप लागत नाही, म्हणून दुःखही येत नाही. सर्वांमध्ये बिंबरूपाने राहूनही भगवंत परिपूर्ण आहे. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनिचैव श्वपाकेच पंडितः समदर्शिनः. विद्या विनय संपन्न ब्राह्मण, गायी, कुत्रा, चांडाळ या सर्वांमध्ये एकच परमात्मा आहे. हे सर्व समान आहेत असा याचा अर्थ नसून या सर्वांमध्ये भगवंत समानतेने राहतो असे समजून घ्यावे. परमात्मा हा दोषरहित आहे, त्यामुळे कुठेही राहिला तरी तो दूषित होत नाही. जसे की जेलमध्ये चोरही राहतो आणि जेलरही राहतो. जे लोक अशा प्रकारे परमात्म्याला सगळीकडे पाहतात तेच पंडित होय आणि तेच जन्ममरणाच्या चक्रातून मुक्त होतात. अर्जुन पुढे प्रश्न विचारतो की मनाच्या एकाग्रतेसाठी काय केले पाहिजे. यावर भगवंताचे उत्तर असे की कामक्रोधादी षड्विकार माणसाला जन्मापासूनच प्राप्त झालेले असतात, म्हणून ते सोडून देता येत नाहीत, तर त्यांची दिशा बदलू शकतो. बाह्य वस्तू मिळाली नाही म्हणून राग येऊ देऊ नये किंवा बाह्य वस्तूंच्या आकर्षणात पडू नये. इंद्रियांना बहिर्मुख न करता अंतर्मुख करण्याचा प्रयत्न करावा. एखादी वस्तू मिळाली नाही म्हणून दुःख करू नये किंवा मिळाली तरी फार हर्षित होऊ नये. मन स्थिर असावे. इंद्रिये अंतर्मुख करणे म्हणजे आपल्या अंतरात असलेले भगवंताचे बिंबरूप पाहण्याचा प्रयत्न करणे. तिथे मन स्थिर करणे होय. आणि असे करत जाऊ तसतसे मन शुद्ध होते. जेव्हा अपरोक्ष ज्ञान होते तेव्हाच मन ध्यानात स्थिर होते. परमात्म्याविषयीचे ज्ञान म्हणजे अपरोक्ष ज्ञान. म्हणून प्रथम शास्त्रांचे अध्ययन केले पाहिजे असे भगवंत सांगतात. परमात्म्याचे कर्म आठवावे, इथे मन स्थिर करावे. कारण बाह्यस्पर्शे स्वसक्तात्मा विंदन्त्यात्मनियत सुखम स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते. जो बाह्य सुखात आसक्त होत नाही तोच अक्षय असे सुख भोगतो. विषय संबंधापासून मिळणारे सुख हे अक्षय टिकणारे नसते, नश्वर असते. ते तात्पुरते असते, म्हणून त्यात दुःख असते. ज्ञानी अशा सुखात कधीच रमत नाही. म्हणून ध्यान करा, म्हणजे संसारात राहून सुद्धा विकार येत नाही. शेवटी भगवंत सांगतात, यज्ञ, तप इत्यादी स्वीकारणारा मीच आहे. संपूर्ण जगाचा नियमन करता मी आहे. प्रत्येक वेळी मी तुमच्या बरोबरच असतो असे मला समजून घ्या. माझ्यात रममाण व्हा
म्हणजे तुम्हाला दुःख येणार नाही आणि शाश्वत सुखाची प्राप्ती होईल. हेच मोक्षाचे कारण आहे. अशा प्रकारे संन्यस्त वृत्तीचे आचरण करीत संसार ज्याला जमला त्याला कर्मसन्यास योग जमला असे म्हणण्याला हरकत नाही. आणि तेच भगवंत या अध्यायात सांगत आहेत. श्रीकृष्णार्पणमस्तु.